आशिक अलगावकर मुख्याध्यापक बरोबर मुख्याध्यापक सेवानिवृत्त न्यू इंग्लिश स्कूल सातारा वय वर्ष 84 नाबाद सेवानिवृत्त न्यू इंग्लिश स्कूल सातारा सुनील गोखले इंग्लिश स्कूल सातारा आणि वय आहे त्यांचं 76 इनामदार मुख्याध्यापक द्रविड स्कूल वाई न्यू इंग्लिश स्कूल सातारा आणि सेवानिवृत्त 75 माझं मंजुषा सुनील गोखले वय 76 आणि इंग्लिश स्कूलला नोकरी म्हणजे सेवा झाली आणि मला शाळा खूप 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 आवडायची जेव्हा की मी मुलांना नवीन मराठीत पोचवायला जायचे शाळेत आणि मला असं वाटायचं की आपल्याला इथे नोकरी मिळावी पण माझं बी एड वगैरे काही झालेलं नव्हतं पण नंतर मी बी एड केलं आणि मला इंग्लिश स्कूलला नोकरी मिळाली मला खूप आनंद झाला की आपल्याला इथे सेवा करायला मिळाली आणि खूप आनंदानं माझी निवृत्ती पण इथनं झाली आणि शाळेच्या कृपेमुळे किंवा शाळेच्यामुळे आज मी माझ्या पायावर म्हणजे का होईना शाळेची उणी आहे की शाळेमुळे मी स्वतः सगळं हे करू शकतो आहे इथे 2 नातवंड मुलगा असून आणि मुलगी पुण्याला असते आणि जावई आणि तिच्या मुली पुण्याला असतात. या शाळेचा माझे विद्यार्थी 1951 ते 1958 या काळामध्ये या शाळेमध्ये मी विद्यार्थी म्हणून होतो. या शाळेमध्ये माझे वडील 1918 ते 1954 या काळात शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. सीतारामपंत देवधरपासून केगो निचोरे या काळामध्ये जेवढे शालाप्रमुख झाले ते त्या सर्व शालाप्रमुखांच्या हाताखाली माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे. मी देखील 1965 1966 ते 1999 या काळामध्ये साध्या शिक्षकापासून सुपरवायझर त्याचप्रमाणे पर्यवेक्षक सुपरवायझर पर्यवेक्षक उपप्रमुख आणि शालाप्रमुख म्हणून काम केलं. 66 ते 99 ही माझी या शाळेची शिक्षकाची कामगिरी आहे. या शाळेमध्ये काम करत असताना मी शाळेचा एक माझी विद्यार्थी आहे. मला उत्तम बनवण्याची कामगिरी मला शिकवणाऱ्या शिक्षकांनी केलेली आहे. सुदैवानं पण त्यातले एकच शिक्षक आज हयातीत आहेत. बाकीचे सर्व शिक्षक हे कालवश झालेले आहेत. शंकरराव श्रोत्री हे आज जवळजवळ 95 वयाचे ते आम्हाला शिकवायला होते. नंतर ते शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागले. मला अनेक चांगल्या शिक्षकांनी कामं केलेली आहेत. मला शिकवलं, त्यांनी चांगले संस्कार केले, त्यामुळं मी उत्तम घडू शकलो. याचं सारं श्रेय मी शाळेमध्ये शिकवणाऱ्या माझ्या शिक्षकांना देतो. आणि शाळेबद्दल चांगलं बोललेलं मला आवडतं, परंतु वर्तमानपत्रामध्ये जेव्हा त्या वाईट बातम्या येतात त्या ऐकून माझं मन दुःखी होतं. अशा तऱ्हेच्या गोष्टी घडू नयेत ही माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. एवढंच. 1972 साली इंग्लिश स्कूल सातारा या ठिकाणी पहिल्यांदा शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. त्यानंतर माझ्याकडे शाळेचा 1974 सालापासून ते 1994 सालापर्यंत शिष्यवृत्ती विभाग होता. जास्तीत जास्त विद्यार्थी शिकवण्याचा प्रयत्न मी त्या माध्यमातून केला आणि आज जे काही शाळेमध्ये स्कॉलरशिप किंवा आपला जो उच्च दर्जाचा आहे त्याचा थोडं का होईना उतराई होण्याचं मला भाग्य लाभलं. त्यानंतर या शाळेमध्ये मी पर्यवेक्षक उपशालाप्रमुख होतो. नंतर काही दिवस मी अहिल्यादेवीला, त्यानंतर वाईला शेवटचे माझं 1 वर्ष, शेवटचं वर्ष 1 वर्ष वाईलाही होतो. मला या शाळेनं जे दिलेले सहकार्य आहेत ते माझ्या पाठीमागं बरेचसे उभे आहेत. काही विद्यार्थी पण आहेत आणि काही शिक्षक पण आहेत. सर्वांचं सहकार्य मला लाभलं आणि त्यामुळं आज जे काही माझे चांगलं आहे याचं श्रेय मी माझ्या सर्व मित्रमंडळींना आणि माझ्या या शिक्षक मित्रांना देतो. धन्यवाद. मी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेचा विद्यार्थी. भविष्य काळामध्ये या शाळेत आपण शिक्षक म्हणून उभे राहू अशी कल्पना नसताना
मी 1965 ते 1995 या कालावधीत इंग्लिश स्कूल शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. ज्यांना शिस्त लावली पाहिजे, लागणार नाही अशा विद्यार्थ्यांना आणि माझा बऱ्यापैकी संबंध यायचा. आणि असे खोडकर विद्यार्थी आज जरी भेटले तरी वाकून नमस्कार करतात आणि तुमची आठवण आम्हाला कायम आहे आणि तुमच्यामुळे आज आम्ही चांगल्या स्थितीला आहोत असं सांगतात. ही एक जमेची बाजू आहे असं वाटतं. मी सुधीर सूर्यकांत विसापूर, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 13 जून 1990 सेवेला प्रारंभ केला आणि 30 ऑक्टोंबर 2023. हे करत असताना सतत मला जाणवत होतं की मी एवढा 33 वर्षाचा प्रवास केला, पण या सगळ्या प्रवासामध्ये खरे या आपल्या प्रवासाच्या पाठीमागं कोण आहेत, तर जसे लहानपणी आपले आईवडील असतात तसे नोकरीमध्ये हे आपण मानलेले आणि मनाला भावलेले आईवडील आपल्याला सतत शिकवत गेले आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मी माझी सेवा पूर्णत्वाकडे नेली. हे करत असताना कालगावकर सर असतील, इनामदार सर असतील, दामले सर आम्हाला संघ परिवारामध्ये शिबिरांमध्ये जे छोटे मोठे संस्कार घडवले लहानपणी, त्यावेळी मी खूप तर 72-73चा स्वयंसेवक असल्यामुळे तेव्हापासून मला दामले सरांचा परिचय होता. आणि 90मध्ये खऱ्या अर्थानं बचतीचे धडे, पैसे कसे वाचवावेत, बचत कशी करावी, हे दामले सरांच्याकडनं आम्ही शिकलो. खऱ्या अर्थानं खूप काही गोष्टी या शिक्षकांनी, स्त्री शिक्षकांच्या बरोबर काम करत असताना, विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना या सगळ्यांनी आम्हाला स्टाफ मेंबर म्हणून, मोठ्या बहिणींसारखं सुद्धा मार्गदर्शक म्हणून आणि कुटुंबाकडं प्रत्यक्षात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं. खऱ्या अर्थानं आमची मुलं पाळणाघरात असल्यामुळं त्या पाळणाघरापासून कॅलिफोर्नियाला जाईपर्यंत, अमेरिकेत जाईपर्यंत ह्या सगळ्या लोकांचं मार्गदर्शन आमच्या मुलांना, कुटुंबाला झालं, भावलं. आणि या सगळ्याची, या ऋणामध्ये आपण असतो, या सगळ्याची थोडीफार का होईना आपण एक म्हणजे काय म्हणूया, अनुसारखी उतराई म्हणून आपण करूया. म्हणून माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की सेवानिवृत्ती शिक्षकांचा एक सत्कार करू आणि त्यातली त्यात 75 नंतर हयात असणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करायचा. आणि सेवानिवृत्त शिक्षकांना खऱ्या अर्थानं आपण सतत महिन्यात 2 महिन्यातून काही ना काहीतरी निमित्ताने यांच्याशी सुसंवाद साधायचा, संवाद करायचा, बोलायचं त्यांच्याशी. हे खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये त्यांची मनं जी एकांतात बसून एकटेपणामध्ये राहून बंद झालेली आहेत मनाचे दरवाजे, ते उघडायचे आणि पुन्हा यांना नवं चैतन्य निर्माण करायचं. एवढंच मी सेवानिवृत्तीनंतर ध्येय धरलेलं आहे. म्हणून या लोकांचा मी छोटा का होईना एक परिवार म्हणून बनवणार आहे. यांना सगळ्यांना सहलीला, देवदर्शनाला किंवा हे म्हणले आपल्याला बाहेर जाऊन जेवण करायचं, अगदी आनंद घेणार निसर्गात जाऊन, हेच मी आत्ता याप्रमाणे यांच्याशी बोलणं केलं. खऱ्या अर्थानं मी कलाक्षेत्रातला माणूस आहे. मी सातारा जिल्ह्यातल्या ललित कलेतले नाट्यनृत्य, गायन, वादन यातले 75 नंतर हयात असणारे सातारा जिल्ह्यातल्या लोकांचा जसा सत्कार केला तसं घरच्या लोकांचा राहिला होता. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. याच्या अगोदर 2-3 वेळा आम्ही एकत्र आलो आणि आजचा खूप चांगल्या पद्धतीने याचं नियोजन झालं. आणि या सगळ्या लोकांनी इथे आले, आम्हाला खरं दोघांनाही शुभ आशीर्वाद दिले आणि असंच दीर्घकाळ यांचे आशीर्वाद आपल्याची मार्गदर्शक म्हणून राहावेत. माझ्याप्रमाणे माझ्यानंतरच्या सर्व शिक्षकांना हे मार्गदर्शक ठरतील आणि यांना जे ज्येष्ठ आहेत त्यांना दीर्घ आयुष्य लावावं, आम्ही यांची शताब्दी पाहावी आणि यांच्या शताब्दीमध्ये पुन्हा असा जम्बो कार्यक्रम याच स्नेहदीपमध्ये भरवण्याचा योगायोग घडावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सरांना त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.